नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. रसिक हो, आजच्या विशेष शब्दांची रिमझिम कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर मान्सूनचं आगमन सर्वत्र झालेलं आहे. मान्सून हा शब्द खरं तर टेक्निकल वाटतोय. पाऊस हा शब्द आपलासा वाटतो. तर या पावसाचं आगमन सर्वत्र झालेलं आहे आणि या पावसात पालापाचोळा असेल किंवा तहानलेली धरणीमाय असेल किंवा सगळा निसर्ग कूस बदलतो आणि वातावरण बदलतं आणि या बदलांचा परिणाम आपल्यावर होत नसेल तरच नवल. या पावसात नवी कोवळी बीजं अंकुर धरतात आणि त्याचा वटवृक्ष होताना आपण पाहतोय. आणि हे मन जर कवीचं असेल तर त्याचं आणखी वेगळं महत्त्व असतं. आणि म्हणूनच या कार्यक्रम शब्दांची रिमझिममध्ये आपण आज बोलवलेलं आहे 3 दिग्गज कवींना, ज्येष्ठ कवींना, ज्यांचं नाव आणि चेहरा आणि ओळख महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेली आहे. परिचय करून देतोय. प्रथम प्रवीण दवणे सर, त्यानंतर A.K. शेख सर, नमस्कार. आणि त्यानंतर बसलेले अरुण म्हात्रे सर. नमस्कार. खरं तर सामान्य जनांसाठी पाऊस म्हणजे चिखल किंवा ऋतू बदल किंवा फार फार तर ट्रॅफिक जॅम वगैरे असतं. मला प्रवीण दवणे सरांना विचारायचं की कवीसाठी पाऊस काय असतो, तुम्ही कवी म्हणून पावसाकडे कसं पाहता? मला अगदी या सृजनाचा साक्षात्कार वाटतो. म्हणजे एखादा चमत्कार किंवा एखादी कुठली तरी किमया यावर आपला एरवी विश्वास नसतो. परंतु मला वर्षानुवर्ष म्हणजे अगदी नेहमीची येतो मग पावसाळा जरी म्हटलं तरी त्यातली जी पुढची ओळ आहे की हे सृष्टीचे कौतुक जाणं बाळा, मला अक्षरशः दरवर्षी याची प्रचिती येते. ग्रीष्म सरून त्या अशा सावळ्या झाडा सुरू झाल्या की आतमध्ये काहीतरी अंकुरतं आणि असं वाटतं की मातीतूनच नाही मनातून पण काहीतरी उगवतं. शेख सर, तुम्ही पावसाच्या विषयी कशी अभिव्यक्ती कराल? मला वाटतं पाऊस येतो, कुठे पडतो, कुठे पडत नाही. आपण म्हणतो पावसाला नावं ठेवतो आपण, असं की पाऊस नाही आला. पण ह्या पावसाला काय वाटत असेल तशी मी माझी कविता करतो की पावसाला काय वाटतं, मला पडायचं आहे पण मी पडू शकत नाही, तर पावसाला काय वाटते अशी एक माझी कविता आहे. प्लीज सादर करा. कष्टी होऊन आपुल्याशी हा कळवळतो पाऊस, भेटायाला शुष्क धरेला तळमळतो पाऊस, होताना उलघाल जीवाची थेंब मृगाचे येत, माती माती गंधित होई दरवळतो पाऊस, रोज किती मन धरणी त्याची रोज पहावी वाट, रोज किती मन धरणी त्याची रोज पहावी वाट, जळताना पाहून पिकांना हळहळतो पाऊस, जळताना पाहून पिकांना हळहळतो पाऊस, फूल कळ्या पानांवर जाई माणिक मोती देत, फूल कळ्या पानावर जाई माणिक मोती देत, फुलतो झुलतो झुळझुळतो अन सळसळतो पाऊस, फुलतो झुलतो झुळझुळतो अन सळसळतो पाऊस, दूर कुठे जाताना एके घ्यावा गोड निरोप, दूर कुठे जाताना एके घ्यावा गोड निरोप, दूर कुठे जाताना एके घ्यावा गोड निरोप, निघताना डोळ्यात सखीच्या खळखळतो पाऊस, निघताना डोळ्यात सखीच्या खळखळतो पाऊस, भेटायाला शुष्क धरेला तळमळतो पाऊस. वा, क्या बात आहे. आता मी अरुण सरांकडे येतो. सर, खरं तर सामान्य माणूस पावसात भिजतो, पण कवी हा पाऊस अनुभवत असतो. तुम्ही काय सांगाल याविषयी? अनेक वर्ष आता हा पाऊस पाहिल्यावर आपल्या मनात काही गोष्टी सुरू होतात. तर एका कवितेमध्ये असं लिहिलं आहे मी की स्पंदनांचे नेटके घर बांधतो पाऊस हा. वा, स्पंदनांचे नेटके घर बांधतो पाऊस हा, आतल्या ओल्या नभाशी नांदतो पाऊस. वा, क्या बात. वाजते काही मनाच्या कोवळ्या काचेवरी, वाजते काही मनाच्या कोवळ्या काचेवरी,
अन मनाच्या पाळण्यातून रांगतो पाऊसा. क्या बात आहे, वा. अन मनाच्या पाळण्यातून रांगतो पाऊसा. झोपडी त्याने दिलीही अन दिवा त्याचाच हा. झोपडी त्याने दिलीही अन दिवा त्याचाच हा. अन आता माझ्या घराशी भांडतो पाऊसा. क्या बात आहे, वा. अन आता माझ्या घराशी क्या बात. भांडतो पाऊस हा. पांगले पक्षी आता घरट्यामध्ये आपापल्या. पांगले पक्षी आता घरट्यामध्ये आपापल्या. मोडल्या फांद्या फुलांच्या सांदतो पाऊस हा. सांधतो पाऊस. मोडल्या फांद्या फुलांच्या सांदतो पाऊस हा. आणि ज्या किनाऱ्याला कोणी फेसाळतो गंधाळतो, म्हणजे आपल्या सगळ्या कवींच्या बाबतीत असं आहे की ज्या किनाऱ्याला कोणी फेसाळतो गंधाळतो, त्या मनाच्या पायरीशी सांडतो पाऊस. क्या बात आहे, वा. त्या मनाच्या पायरीशी सांडतो पाऊस. क्या बात. अनेक वर्ष आम्ही बोरकरांच्या पावसाळी कविता ऐकल्या, ग्रेसच्या पावसाळी कविता ऐकल्या, गदिमांच्या पावसाळी कविता, विम कुलकर्ण्यांच्या आले नवे नवे पाणी, उसळतं घुसळतं फेसाळतं जळ धावे दाही दिशानी, अशा कविता ऐकत आम्ही जसे मोठे झालो. त्याच्यामुळे अर्धा पाऊस हा सगळा आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो आणि अर्धा कवितेतला पाऊस, असं इतका मनात आमच्या रुंजत असतो. म्हणजे ह्या अशा दिवसामध्ये ग्रेस आणि बोरकर, पाडगावकर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पाडगावकरांचं नाव घेतलं. मी प्रवीण सरांकडे येतो. सर, पाऊस म्हणजे फक्त पाण्याचं थेंब नसतात, तर असं म्हणतात, कवी भावना ही आहे की पाऊस म्हणजे पाण्याचं थेंब म्हणजे ते धरतीसाठी व्यक्त केलेलं प्रेम असतं. तुम्ही तुमच्या कवितेतून कसं मांडाल हे प्रेम? पाऊस बरसून गेला हां. की उगवून येतं आपल्यातून एक नवं रान. वा, वा. पाऊस बरसून गेला की उगवून येतं आपल्यातून एक नवं रान. वाहू लागते माती संथपणे, वा. वाहू लागते माती संथपणे आणि सापडू लागतो एक स्वच्छ रस्ता मध्यंतरी स्वतःतच चुकलेला. मस्त. क्या बात. आणि सापडू लागतो एक स्वच्छ रस्ता मध्यंतरी स्वतःतच चुकलेला. पाऊस बरसून गेला की होत राहतो आरंभ. पाऊस बरसून गेला की होत राहतो आरंभ स्वतःतच मिटलेल्या प्रेम कहाणीचा. वा, वा. क्या बात. स्वतःच मिटलेल्या प्रेम कहाणीचा. आतुरतेने वाट पाहणारा एक कृष्णमेघ, आतुरतेने वाट पाहणारा एक कृष्णमेघ कठड्यावर उभा राहतो संवेदनेच्या. वा. कठड्यावर उभा राहतो संवेदनेच्या. नि घालू लागतो साध गतजन्मापासून थांबलेल्या बिजलीला. मस्त. वा. गतजन्मापासून थांबलेल्या बिजलीला. पाऊस बरसून गेला की धुतले जाते आपले गाव नाव. वा, वा, वा. क्या बात. कारण मी फक्त पाऊस म्हणजे पाणी येतंय आणि उगवतंय इतकंच नाही मानत, वा वा. की अंतर्मुख करणारा ऋतू आहे. नक्कीच. की पाऊस बरसून गेला की धुतले जाते आपले गाव नाव आणि स्वतःहून हरलेले अनाम डाव. आणि स्वतःहून हरलेले अनाम डाव वा, वा. पुन्हा होत जातो आपण कोरे. वा. पुन्हा होत जातो आपण कोरे. कोरे पुन्हा होत जातो आपण कोरे लख आणि लिहित जातो स्वतःवरच पूर्ण नव्याने हिरवी मुळाक्षर, हिरवी मुळाक्षर पाऊस बरसून गेला की. वा वा वा. क्या एके शेख सर, तुमच्याकडे येतो मी. खरं तर पाऊस म्हणजे औषधाची उपमा दिलेली एका कवीने, की पाऊस म्हणजे चिंता दूर करतो, पाऊस म्हणजे आत्मा शुद्ध करतो. तुमच्या मते काय पाऊस? आपण मोठ्यांच्या नजरेनं पाऊस पाहिला, लहान मुलाला काय वाटतं पावसाचं? बरं. ती एक कविता मी सादर क्या करतो. बात आहे, वा. पाऊस आला धरणी नाली झाली ओली वाळू, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्याने मुले लागली खेळू. पाऊस आला चिखलही थोडा तुडवूया, पाणी साचले उडवूया, विजा कडकती मने धडकती भान तयाचे पाळू. पाऊस आला थेंब टपकती पाण्यातून, वाऱ्यामधुनी उठते धून. थेंब टपकती पाण्यातून, वाऱ्यामधुनी उठते धून. रंग दाटला गंध पसरला थोडा थोडा माळू. पाऊस आला पक्षी चिमण्या किलबिलती, उब शोधण्या लगबगती. पक्षी चिमण्या किलबिलती, उब शोधण्या लगबगती.
लागे बाई मनी माऊही पायातून घोटाळू. पाऊस आला, पाऊस आला, धरणी नाली झाली ओली वाळू. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्याने मुले लागली खेळू. पाऊस आला. क्या बात आहे. वा. मस्त, बालपण पुन्हा मिळालं वाटतं. नक्की. अरुण सर, मराठी भाषा समृद्ध आहे आणि म्हणूनच मराठीमध्ये आपण पाऊस वेगवेगळ्या शब्दांनी व्यक्त करतो. रिमझिम बरसणारा पाऊस, बरोबर. टपटप पडणारा पाऊस, बरोबर. धो धो पाऊस किंवा रिपरिप पावसाची असं. बरोबर. तर तुम्ही पावसाची विविधता कशी व्यक्त कराल तुमच्या कवितेमधनं? ॲक्च्युली एकेशरांचाच हा सूर जर का पुढे न्यायचा तर हे मी गाऊन कविता म्हटली. म्हणजे पाऊस आला की त्यांना गावावंसं वाटतं हे जे आहे ना. त्यानंतर नरेश पाटील फार सुंदर म्हणतो की पाऊस आला ग ऋतू हिरवा मोर झाला ग, किती दिसाने कंठ ओला झाला ग झाला ग. फार सुंदर. म्हणजे त्याला कंठ ओला होतो ही जी कन्सेप्ट आहे ना ही अनेक कवींनी आपल्या कवितेमध्ये व्यक्त केली. त्याच्यामुळे मला मी म्हटलं ना की अनेक कवींच्या कविता आठवतात. म्हणजे हा एक रिमझिम जी आपल्या मनात सुरू होते पावसाची. तर ह्याच नरेश पाटीलनी एका वेळा असं लिहिलं होतं की घन आभाळीचा तडकावा, मातीस मिळावा शिडकावा, झाडांमध्ये पुन्हा नव्याने रंग हिरवा फडकावा, अशी कविता लिहिली. आणि अनुपस्थिती जाणवते आज नाही? हा त्यांची फार म्हणजे मी म्हटलं ना पाडगावकर नरेश पाटील. नरेश पाटील हा असा होता की पूर्ण पावसाचा कवी असं आम्ही त्याला म्हणायचो. आज ह्या पावसाच्या कवितांच्या निमित्तानं त्याच्या आठवण निघणं फार अपरिहार्य आहे. पण त्याच्या ह्या कवितेवर मला नंतर एक अशी कविता सुचली होती की पाऊस कसा येतो. बरं. की पाऊस आता येणारच, पाऊस आता येणारच, सरीत रस्ते न्हाणारच, झाडांच्या हिरव्या हाकाना आभाळ उत्तर देणारच, पाऊस आता येणारच. सुरेख बाबूजी. कोकिळ घेतो दुखरी तान, कंठी त्यांच्या पाऊस प्राण, धूळ माखल्या रस्त्यावरती वावटळीचे हे थैमान, क्या बात. पागोळ्यांच्या पान साखळ्या त्यांच्या गळ्यात पडणारच, वा. पाऊस आता येणार. आणि शेते सुकली विरहाने, नदी प्यायली खडकाने, शेते सुकली विरहाने, नदी प्यायली खडकाने, हिरवाईचे लेणे गेले, धरा शोषली ग्रीष्माने, चोचीमध्ये शेतांच्या या घागर उपडी होणारच, क्या बात. पाऊस आता येणारच. आणि शेवटी असं की पाऊस आता येणारच, सरीत रस्ते न्हाणारच, आणि निपिचित पडल्या कौलारांना ओली जाग येणारच. अरे वा, ओली जा. ओली जाग येणारच, पाऊस आता येणार. पावसाकडे बघताना आपण ना तो येतो म्हणजे पाऊस येत नाही, काहीतरी असं एक त्याला आपण एक असं सजीव काहीतरी गोष्ट येते तुमच्या आयुष्यामध्ये. म्हणजे आई नेहमी किंवा सगळ्या घरातल्या स्त्रिया आहेत ना त्या एक कॉमेंट करतात की कसा ऊत आलाय बघ त्याच्यावर. तर हे ऊत येणं वगैरे जे आहे ना आपल्याला वाटते माणूस ना काहीतरी एक माणूस आहे असा व्यक्तीला बोलतो. तो त्रास देतोय सगळ्या. म्हणजे इतकं त्याचं पर्सॉनिफिकेशन झालेलं आहे आपल्या. नक्कीच. बोलण्यात तो उल्लेख आला आता की बोरकरांचा असा. होय. तर खरंच आहे की आमचं हे भाग्य आहे, आम्ही तिघांचं आणि आमच्या पिढीतल्या अनेकांचं, की सगळी कवितेने भरलेली ही जी एक सृष्टी होती मेघांची, कवी नावाच्या, ही आम्ही पाहिली. म्हणजे असं बोरकरांच्या शेजारी बसून, कुसुमाग्रजांच्या शेजारी बसून. म्हणजे हे आपलं भाग्य की भारलेले ढग. आज आम्ही ज्यांच्या कविता उद्धृत करतो, ज्याला दाद घेतो, ती त्या लोकांना असते खरी तर. म्हणजे ते जर आमच्या आयुष्यात नसते आले तर लेखन तर जाऊ द्या, पण निसर्गाकडे बघण्याची आणि कवितेकडे बघण्याची दृष्टीच मिळाली नसती. उदाहरणार्थ बोरकर मला आठवतात की, आणि ते असं मुद्दामून आपण आठवायला बसत नाही. सकाळी खिडकी उघडली आणि रात्री पाऊस जो होऊन गेला असेल, पाऊस रात्री होऊन गेला, पाऊस रात्री होऊन गेला, झाडा माडावर सोन्याचं ऊन, अजून माती कोवळी ओली, पाना पानातून कालची धून. हे आठवणं आणि ती चमकणारी फांदी बघणं, ह्याचं जे काही आतमध्ये जे काही एक वेगळं निराळ गाणं सुरू होतं, तो थरार वेगळा असतो, तो आम्हाला म्हणता येत नाही. अगदी तुम्ही खरं म्हणालात प्रवीण सर की या कवींनी अनेकांना प्रेरित केलेलं आहे आणि अनेकांना यांना कविता लिहिण्यासाठी प्रेरित केलेलं आहे, उद्युक्त केलेला आहे. हा कवितांचा पाऊस असाच सुरू राहील. थांबतो छोट्याशा ब्रेकसाठी. पाहत राहा जय महाराष्ट्र.
ब्रेकनंतर स्वागत आपला कार्यक्रम शब्दांची रिमझिममध्ये. खरं तर अनेक कवींनी म्हणजे प्रवीण सर असेल, शेख सर असतील किंवा अरुण सर असतील यांनी अनेकदा पाडगावकरांचा उल्लेख केलेला आहे. तर पाडगावकरांची कविता एक काही ओळी आहेत. पाऊस आधी गुणगुणत झाडांच्या गळ्यात येतो, पाऊस आधी गुणगुणत झाडांच्या गळ्यात येतो आणि मग झुलत झुलत देवळा पुढल्या तळ्यात येतो. पाऊस आधी मातीची दरवळणारी दिठी हेरतो आणि मग मध्यरात्री कोसळणारी मिठी पेरतो आणि मग मध्यरात्री कोसळणारी मिठी पेरतो. क्या बात. सर मला सांगा की पाडगावकर असतील, बाबा बोरकर असतील किंवा वंदना विटणकर अनेकांनी पावसांच्या कविता लिहिलेल्या आहेत. बरं. काय एलिमेंट आहे पावसाचं की कवी आकर्षित होतो आणि कविता स्फुरते? तुमची प्रोसेस काय असते? ती खरं म्हणजे तशी आतली गुंतागुंतीची किंवा काय काय होतं कळत नाही. कारण आदल्या क्षणापर्यंत आता कविता लिहिली जाणार आहे माहिती नसतं. होय. काहीतरी असं अदृश्य आतमध्ये काहीतरी साथ घालतं आणि कधीतरी आठवणींच्या जगामध्ये घेऊन जातं. कधीतरी असं होतं की हे आतमध्ये आता हुरहुरत आहे, ते अगदी अगदी जवळच्या व्यक्तीला पण आपण काही सांगू शकत नाही. पण मला वाटतं आठवणी आणि पाऊस यांचं पण काहीतरी एक नातं असावं असं मला वाटतं. माझी जी पुढची कविता आहे त्याच्यामध्ये एका कवीचाही उल्लेख आहे बरं. मोठ्या, की जो सोबत करत करत ती कविता आहे, तर ती सादर करू. नक्की. हा पावसाळाही असाच गेला, हा पावसाळाही असाच गेला, स्मरत आहे थेंबागणिक गेला पाऊस. वा. स्मरत आहे थेंबागणिक गेला पाऊस, त्या आधीचा आणि त्याही आधीचा. हा पावसाळाही असाच गेला. त्यापूर्वी माहीत नव्हते कसे बसायचे कसे बघायचे असतात ढग, त्यापूर्वी माहिती नव्हते कसे बघायचे असतात ढग, बोरकरांचा पाऊस मग. क्या बात. त्यापूर्वी माहीत नव्हते कसे बघायचे असतात ढग, बोरकरांचा पाऊस मग. अडवणाऱ्या वेल्हाळ वाटा, अडवणाऱ्या वेल्हाळ वाटा, रक्तामधल्या उष्ण लाटा, गवतामधली जांभूळ फुले, स्पर्शामधले मधीर झुले, मिठी होई सावळे जग, बोरकरांचा पाऊस मग. मिठी होई सावळे जग, बोरकरांचा पाऊस मग. हा पावसाळाही असाच गेला. केसामधला धूपगंध, वा वा वा. केसांमधला धूपगंध, त्यात ओली सांज मंद. आता ही कल्पना क्या बात करा. आहे. केसांमधला धूपगंध, त्यात ओली सांज मंद, झुंबर झुकले सावळ आकाश, झुंबर झुकले सावळ आकाश, थोडा काळोख थोडा प्रकाश, थोडा काळोख थोडा प्रकाश, अत्तराची आतली धग, अत्तराची आतली धग, बोरकरांचा पाऊस मग. पृथ्वी सारी अपुरी पडे, पृथ्वी सारी अपुरी पडे, अशी जादू रोज घडे, निघतानाचे गुंतले पण, निघतानाचे गुंतले पण, अजून थांब म्हणती क्षण. क्या बात आहे. वा. अजून थांब म्हणती क्षण, डोळ्यात खोल बघून, डोळ्यात खोल बघून बघ, बोरकरांचा पाऊस बघ. वा वा वा. आणि शेवटी आता ही तर पाऊस आला, आता ही तर पाऊस आला, मिटले टाके उसवून गेला. आता ही तर पाऊस आला, मिटले टाके उसवून गेला, तेच ढग त्याच वाटा, गवत फुले त्यात काटा, गवत फुले त्यात काटा, प्रथेनुसार ऋतू आला. क्या बात आहे. वा. प्रथेनुसार ऋतू आला, हा पावसाळाही मस्त. वा. अरुण सर मला सांगा की पाऊस आनंददायी असतो, पण कधी कधी पावसात आपण नॉस्टॅल्जिक होतो, म्हणजे कंटाळवाण उदासवाणं पण वाटतं. तर अशा प्रकारची कुठली कविता तुमच्याकडे संग्रही आहे का आता? हो, खरं तर पाऊस आला की इथे थोडीशी उदासी अशी येते. कॉलेजमधले दिवस आठवतात. बरं. आणि त्यात एका ठिकाणी असं गमतीने मी लिहिलंय की वडीलधाऱ्या लोकांना काय कळणार, की वडीलधारी लोक म्हणतात की आम्ही खूप पावसाळे पाहिले, वडीलधाऱ्या लोकांना काय कळणार, आम्हाला कुठे कुठे आणि किती किती भिजावं लागतं. वा. आम्हाला कुठे कुठे आणि किती किती भिजावं लागतं. पण त्याहीपेक्षा एक माझ्या खूप अशी लागून राहिलेली कविता म्हणजे, तू पहिल्यांदा भेटलीस ते दिवसच पावसाळी, की स्वतःबरोबर आकाश रित करणारा हा पाऊस, सोबत घेऊन यायची तुझी जुनी सवय. काहीच आठवत नाही, काहीच आठवत नाही, इतकंच लख्ख जाणवतं की कुठून तरी वीज कोसळली आणि पागोळ्यांबरोबर माझं खेळण्याचं बालवय जळून गेलं. तर अशा खूप आठवणी, पावसाच्या खूप आठवणी. मी अलिबाग तालुक्यामध्ये एक हशिवरे नावाचं गाव होतं आणि माझ्या गावाच्या म्हणजे घराच्या पाठीमागे डोंगर होता
तर मला असा पाऊस येताना दिसायचा. आला पाऊस आला, आता आपण सगळं आवरून ठेवूया असं, अशा पद्धतीनं मी ते पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला नेहमी पाऊस असा बघितला की हा पाऊस म्हणजे थेंबांमधूनही प्रश्नांची सरबत्ती. वा, क्या बात आहे. हा पाऊस म्हणजे थेंबांमधूनही प्रश्नांची सरबत्ती. मी काय खुलासे करू नभाला इतका भिजल्यावरती. वा, क्या बात आहे. काय खुलासे करू नभाला इतक्या भिजल्यावरती. हा पाऊस घेऊन येतो, हा पाऊस आभाळातून घेऊन येतो काही चित्रे. हा पाऊस आभाळातून घेऊन येतो काही चित्रे. मज वडील दिसती बसले अगतिक माझ्या दारा पडती. असे वडील मला ते दिसतात, माझे सगळे भावंड दिसतात. आणि मला असं वाटतं की अनेक लोकांना आठवणी येत असतील प्रवीण, त्या पावसातील आपल्या भावंडांच्या, पावसातील आईवडिलांच्या अशा येत असतील. शेतकऱ्यांच्या संदर्भात मात्र मला असं वाटतं, म्हणजे आता मी एक ओळ अगोदर अशी लिहिली होती की हे कोण मला सारखे पुकारी संतत धारांमधूनही. हे कोण मला सारखे पुकारी संतत धारांमधूनही. अगोदरची ओळ होती, ही सखीच माझी घुमत राहते ओल्या पेनाभोवती. ही सखीच माझी घुमत राहते ओल्या पेनाभोवती. आता हे सगळं शेतकऱ्यांचं आंदोलन आणि ही सगळी त्यांच्यावर आलेला हा काळा मेघ जो आहे तो बघितल्यावर हीच ओळ मी असं बदलली की हे कोण मला सारखे पुकारी संतत झाडांमधूनही धारांमधूनही. ही हाक अनावर शेतकऱ्यांची शेते बुडल्यावरती. ही हाक अनावर शेतकऱ्यांची शेते बुडल्यावरती. तो पाणी पाणी करीत मरतो शेतकरी शेतात. तो पाणी पाणी करीत मरतो शेतकरी शेतात. बघ दुष्काळाचा फास काचतो त्याच्या मानेभोवती. बघ दुष्काळाचा फास काचतो त्याच्या मानेभोवती. आणि ही रोजच होते वारी आमची सुकल्या बांधावरणी. ही रोजच होते वारी आमची सुकल्या बांधावरणी. रुक्माई म्हणते धनी हात का अजून कमरेवरती. रुक्माई म्हणते हात अजून कमरेवरती. आणि हा पाऊस म्हणजे या देशाच्या हातावरील रेषा. हा पाऊस म्हणजे या देशाच्या हातावरल्या रेषा. हा शेतकरी मग फिरतो मागत थेंबांमधूनही मुक्ती. हा शेतकरी मग फिरतो मागत थेंबांमधूनही मुक्ती. शेख सर, तुमच्याकडे मी येतो. खरं तर असं म्हणतात की पाऊस सुरू झाला की ढग गडगडले की मोर हा पिसारा फुलवून नाचायला सुरुवात करतो. खरोखर ही वास्तव आहे की ही कवी कल्पना आहे? काय सांगाल तुम्ही कवितेच्या माध्यमातून? वास्तव आहे, खरंच वास्तव आहे की खरंच. म्हणजे पावसाचं वातावरण बघून प्रत्येकाचं मन असं प्रफुल्लित होत असतं. मोराचं का होणार नाही असं? मोर नाचायला लागतातच, माणूस नाचायला लागतं, तर मोराचं काय असं. अगदी खरं आहे. आणि पावसाळा माणसाचा मोर होतो असं. ते सृजन एवढं आहे की जबरदस्त जगण्याची ताकद येते आपली असं. आणि जनरली पावसाच्या एरवी प्रेमीयुगुलांची संध्याकाळ अशी विरहात असं फार असं आतडं तुटतं, नसा तुटतात असं म्हणतात असं. आणि पावसाळी संध्याकाळ तर जास्तच वेळ लावणारी असं. आणि मग ते त्याच्यातही आणखीन पाऊस कोसळत असाल की कोणाची अशी आठवणी माणसाच्या मनात गर्दी करतात. बरोबर. तशी कविता बघा. कोसळतो पाऊस हा कोसळल्या सरी सरी. कोसळतो पाऊस हा कोसळल्या सरी सरी. जस मनाचं पाखरू उतरल भुईवरी. जस मनाचं पाखरू उतरल भुईवरी. कोसळतो पाऊस हा तम दाटला दाटला. कोसळतो पाऊस हा तम दाटला दाटला. कल्लोळ हा भावनांचा सुन्न होऊनी आटला. कल्लोळ हा भावनांचा सुन्न होऊनी आटला. कोसळतो पाऊस हा लय ताल तो साधून. कोसळतो पाऊस हा लय ताल तो साधून. कोणी कुठल्या नात्याने मला ठेवले बांधून. कोणी कुठल्या नात्याने मला ठेवले बांधून. कोसळतो पाऊस हा ओले हळवेसे मन. कोसळतो पाऊस हा ओले हळवेसे मन.
आठवणीने कुणाच्या डोळे आलेत भरून, आठवणीने कुणाच्या डोळे आलेत भरून, कोसळतो कोसळतो कधी उन्हात पाऊस, कोसळतो कोसळतो कधी उन्हात पाऊस, तोही खोटाच निघावा पैसा दिलेला खाऊस, तोही खोटाच निघावा पैसा दिलेला खाऊस, कोसळतो पाऊस हा कोसळल्या सरी सरी, जसं मनाचं पाखरू उतरलं भुई. वा. खरं तर असं वाटतं की हा पाऊस थांबूच नाही आणि या कविता अशाच धोधो सुरू राहाव्या, पण कुठेतरी थांबावं लागतं, कारण की नवीन प्रवास तिथनं सुरू होत असतो आणि वेळेची बंधनं आहेतच. त्यामुळे या नोटवर मी इथेच थांबतोय आणि तुम्हा तिघांचेही खूप खूप आभार. तुम्ही आलात आणि धोधो कवितांचा पाऊस या ठिकाणी पडलात आणि सुखद गारवा, आणि आमचे प्रेक्षकसुद्धा इथे धावून निघाले असतील पावसात. या नोटवर इथेच थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र. नमस्कार. थँक्यू.